नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये TET CTET आणि टेट एक्झामसाठी सायकॉलॉजीचे म्हणजेच मानसशास्त्राचे काही क्वेश्चन पाहिले होते. त्यामधीलच उर्वरित जे क्वेश्चन आहेत ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, हा आपला TETचा पेपर आहे ज्यामध्ये आपण हे क्वेश्चन कसे आलेत, काय त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे. तर बघा, हे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व समजावून सांगितलं होतं. गुणांचं वेटेज कसं आहे, सब्जेक्ट वाईज वेटेज कसं आहे हे. तर आता आज आपण राहिलेले काही क्वेश्चन पाहणार आहोत. बघा, हे काल घेतलेले आपण सर्व क्वेश्चन आहेत. तर बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न म्हणजेच बघा, पहिला प्रश्न आहे यामधला, अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते. तर पहिलं सेंटेन्स आहे, आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. दुसरं आहे, कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. तिसरं सेंटेन्स आहे, नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी. आणि चौथं सेंटेन्स आहे, निरीक्षणक्षम घटकांचे भाकित्व वर्णन करण्यासाठी. तर बघा, अध्ययन उपपत्ती जे आहे तर बघा, आपल्या सायकॉलॉजीच्या बुकमध्ये DEDच्या बुकमध्ये 5-6 ज्या आहेत त्या अध्ययन उपपत्ती, त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला अध्ययन उपपत्तीवरील सर्व क्वेश्चन सॉल्व करता येतील. तर त्याचा उपयोग कशासाठी आहे किंवा आवश्यकता का भासते, हा असा प्रश्न आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं ऑप्शन, अ, ब, क, ड सर्वच ह्याचे सेंटेन्स बरोबर आहेत. कारण अध्ययन अध्यापन करताना आपण ते कोणत्या तत्वावर करतो, काय ह्याचं तार्किक समर्थन मिळणं गरजेचं असतं. आणि ते समर्थन कशाद्वारे मिळतं आपल्याला, ह्या उपपत्तीपासून मिळतं. तसंच अध्ययन अध्यापन पद्धतीचा वापर करताना आपण नवीन नवीन कोणत्या गोष्टींचा वापर करू शकतो किंवा एखाद्या गोष्टीचं आपण वर्णन केलं, निरीक्षण केलं, तर त्या वर्णनावरून किंवा निरीक्षणावरून आपण भविष्यात ह्याचा कसा उपयोग होऊ शकतो, काय हे सविस्तर या उपपत्तीच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. त्यामुळे ह्या सर्व उपपत्ती इम्पॉर्टंट आहेत. म्हणून आपलं पहिलं ॲन्सर इथे करेक्ट आहे. तर बघा, पुढचा क्वेश्चन पाहूया. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात. तर बघा, आता थॉर्नडाईकची जी उपपत्ती आहे, संयोजनवादी उपपत्ती तिचे नाव आहे. आणि त्यानं कशावर प्रयोग केले होते, तर त्यानं केले होते मांजरावर प्रयोग. आपल्याला असा पण क्वेश्चन येऊ शकतो की थॉर्नडाईकच्या उपपत्तीचं नाव सांगा किंवा थॉर्नडाईकने खालीलपैकी कशावर प्रयोग केले होते. म्हणजे थॉर्नडाईकने मांजरावर प्रयोग केले होते, त्याच्या उपपत्तीचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या उपपत्तीचे वैशिष्ट्य काय हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आता थॉर्नडाईक हा जो सायकोलॉजिस्ट किंवा शास्त्रज्ञ होता, ह्यांनी मांजरावर प्रयोग केले. मांजराला काय केलं, एका पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलं आणि पिंजऱ्याच्या समोर एक मासा ठेवला. आणि त्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा तो काय प्रतिक्रिया देतो किंवा त्याचं प्रेरणा त्याच्यातून काय निर्माण होते हे पाहण्यासाठी त्याने ऑब्झर्वेशन खाली ते तशा प्रकारे मांजर ठेवलं. मग आता मांजर काय करू लागलं, जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा ते त्या पिंजऱ्यावर पायांचे पंजे मारू लागलं. मग तिथे एक बटन ठेवलेलं होतं त्यांनी. जेव्हा त्या बटनावर त्याचा पाय पडला आणि तो पिंजरा ओपन झाला, मग त्याला तो फिश खायला भेटला. त्याप्रमाणे म्हणजेच इथं काय झालं, त्याला अगोदर काय प्रेरणा भेटली की भूक लागलेली, त्याला भूक लागली म्हणून तो काय करू लागला, हालचाल करू लागला. म्हणजेच इथं बघा, अगोदर त्याला भूकेची प्रेरणा भेटली, नंतर शोधनात्मक हालचाली म्हणजे भूक मिटवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्याची त्याला हालचाल, म्हणजे त्याला एक शोध लागला की आपण आता काहीतरी इथून पिंजऱ्यातून बाहेर पाडण्यासाठी हालचाल केली पाहिजे. त्या पद्धतीने तो हालचाल करू लागला, पंजे मारू लागला इकडे तिकडे. आणि तेवढ्यात त्याचं बटनावर तो पंजा पडला. मग योगायोगाने त्याला यश आलं आणि तो पिंजऱ्याच्या बाहेर आला आणि त्याला ते फिश खायला भेटला. म्हणजेच काय झालं, यामुळे त्याला काय झालं, यश भेटलं. आता पुन्हा थॉर्नडाईकने काय केलं, ह्याच्यावर प्रयोग करण्यासाठी ह्याच्यामध्ये मांजर म्हणजे फिश खाण्यासाठी हा बाहेर येतोय, पण हा कसा कसा येतोय हे पाहण्यासाठी त्याला वारंवार पिंजऱ्यात कोंडून ठेवणं, भूक लागली की त्यानं ती तडफडा करणं, असे प्रकारे त्यानं ऑब्झर्वेशन केलं. मग ह्याच्यातून त्याला दिसून काय आलं की वारंवार याला मांजराला भूक लागल्यानंतर त्याचा जो पंजे मारण्याचा जो प्रकार होता किंवा जो पंजे मारून त्याला तो बटन दाबला जायचा, तर त्याच्यामध्ये जेवढा वेळ लागत होता अगोदर त्याच्यापेक्षा वेळ नंतर कमी लागायला लागला. जेव्हा आता नंतर मांजराला भूक लागली की तो बरोबर त्या ठराविक ठिकाणीच पंजे मारू लागला आणि तशा प्रकारे त्याला त्याच्यातून फिश खायला भेटू लागला. म्हणजेच काय, अगोदर प्रेरणा, नंतर शोधनात्मक हालचाली, नंतर योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण. म्हणजे वारंवार ती क्रिया केल्यामुळं त्याला ती दृढ झालं की आता आपण काही ठिकाणी जर पंजे मारले तरच आपल्याला फिश खायला भेटतो. अशा प्रकारे थॉर्नडाईकने संयोजनवादी उपपत्तीचा प्रयोग केला होता आणि त्यानुसार आपलं त्याची वैशिष्ट्ये हे 3 आहे. म्हणजे हे 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण.
हे त्याच्यातून वैशिष्ट्ये दिसून आलेली आहेत त्या प्रयोगातून. तर बघा पुढचा प्रश्न आहे आता आपला, खाली दिलेल्या साधन व उपकरणापैकी कोणती उपकरणे अंधासाठी उपयुक्त आहेत. तर बघा अंध व्यक्ती असतात त्यांच्यासाठी पण आता एज्युकेशन आहे किंवा अंध व्यक्ती पण शिकू शकतात, खूप पुढे पण जाऊ शकतात. तर त्यांच्यासाठी उपयुक्त कोणते कोणते उपकरणं किंवा साधनं आहेत असा हा क्वेश्चन आहे. तर पहिल्या ऑप्शनमध्ये दिली पांढरी काठी, दुसरा आहे ब्रेल पुस्तके, तिसरा आहे हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि चौथा आहे ॲबॅकस. तर बघा हे चारही पण जे उपकरणं आहेत किंवा साधनं आहेत ना, हे चारही पण उपयुक्त आहेत. म्हणजेच ऑप्शन कोणतं बरोबर आहे आपलं 4 नंबरचं, अ ब क ड सर्व बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया आता, सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. तर सर्वसमावेशक एज्युकेशन म्हणजेच काय, सर्वांना सामावून घेणारं असं एज्युकेशन, त्याच्यामध्ये कोणती बाब लागू पडत नाही. तर बघा पहिला आहे विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात, दुसरा आहे यात विशेष उपकरणे साधने उपलब्ध असतात, तिसरा यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात. आता हा सेंटेन्स जो आहे ना तिसरा, इथे थोडासा निगेटिव्ह वाटतो, तर आपण त्याला गोल करून ठेवा. चौथं सेंटेन्स बघा, यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो. तर बघा आता सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय, तर एखाद्या बालकाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि त्याच्या एकंदरीत सर्व अंगाने त्याचा विकास करणे म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण. किंवा त्या शिक्षणामध्ये सर्व प्रकारचे एज्युकेशन त्याला भेटतं, त्याच्यातूनच त्याचा बौद्धिक, मानसिक, भावनिक विकास होतो. अशा प्रकारे जे शिक्षण असतं त्याला आपण सर्वसमावेशक एज्युकेशन म्हणतो. तर इथे पहिलं जे सेंटेन्स आहे, विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात, यस, कारण शाळेत जेवढं शिकवलं आहे त्याच्यानंतरही तो घरी जाऊनही स्वतः अभ्यास करण्याची त्याची प्रवृत्ती निर्माण होते. यात विशेष उपकरणे साधने उपलब्ध असतात. सर्वसमावेशक शिक्षणामध्ये वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून किंवा वेगवेगळ्या उपकरणांचा उपयोग करून त्या मुलांपर्यंत जे रुजवायचे आपल्याला ते आपण तिथे रुजवू शकतो. त्यामुळे हे पण सेंटेन्स करेक्ट आहे. आणि तिसरं आहे, चौथं सेंटेन्स आहे, यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो. तर हो, वेगवेगळा अभ्यासक्रम बदलून वेगवेगळ्या प्रकारचं माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायची असते. त्यामुळे हे देखील सेंटेन्स बरोबर आहे. फक्त तिसरं जे सेंटेन्स आहे यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात. तर हे कसं काय असू शकेल, कारण चांगला जर शिक्षक असेल तरच विद्यार्थी पण चांगले घडणार आहेत. म्हणजे त्यांना प्रशिक्षण योग्यरित्या भेटलेलं असेल तरच विद्यार्थी पण सर्वसमावेशक एज्युकेशनामध्ये चांगले घडणार आहेत. त्यामुळे हे सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह आहे, म्हणजेच आपलं उत्तर लागू पडत नाही असं विचारले, म्हणजेच 3 नंबरचं सेंटेन्स आपलं लागू पडत नाही सर्वसमावेशक शिक्षणासाठी. तर बघा पुढचा प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो. तर बघा आपल्याला ज्या उपपत्त्या आहेत त्यामध्ये काही आधुनिक उपपत्त्या आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत इथे तर आपल्याला भेटतीलच, परंतु अजून कोणत्या कोणत्या आहेत त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. तर बघा पहिली आहे स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, दुसरी आहे ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, तिसरी आहे थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती आणि चौथी आहे बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. बघा मित्रांनो इथे 4 उपपत्त्या आहेत. ह्या चारींचे नावं पण तुम्ही लक्षात असू द्या. परंतु आपल्याला प्रश्न विचारला आधुनिक उपपत्ती कोणती, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. ह्या आधुनिक उपपत्त्या आहेत. म्हणजेच ब आणि करेक्ट असणारं ऑप्शन आहे आपलं 2 नंबर. तसंच हे ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती हे नाव पण लक्षात असू द्या. म्हणजे ब्लूमची कोणती उपपत्ती आहे, स्किनरची कोणती उपपत्ती आहे, बांदुरा यांची कोणती उपपत्ती आहे, यावर देखील प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या उपपत्त्यांचं नाव आणि ते शास्त्रज्ञ यांचं नाव लक्षात असू द्या. हे जोड्याला विचारू शकतात किंवा रिकाम्या जागेमध्ये विचारू शकतात किंवा असं 1 लायनर क्वेश्चनमध्ये पण विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे लक्षात असू द्या. तर बघा आता पुढचा प्रश्न आहे, हे ॲनालिसिस आपण कशासाठी करतो आहे, की आपल्याला आता वेळ कमी असल्यामुळे आपल्याला भारंभार पुस्तकं वाचून चालणार आहे का, नाही, तर आपल्याला टू द पॉईंट चालणं गरजेचं आहे. पाठीमागे कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत आणि ते टॉपिक आपण इकडे पाहायचे आणि तेवढे टॉपिक चांगले करायचे, यासाठी आपण हे ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. तर बघा आपल्याला आता उपपत्त्यावर प्रश्न येतात हे कळले, म्हणजेच आपण त्या 4-5 काय उपपत्त्या आहेत, त्यांचे शास्त्रज्ञ कोणते आहेत, त्यांनी कशावर प्रयोग केले हे पाहून घेतलं आणि त्या उपपत्तीचा सार काय हे आपल्या भाषेत आपण थोडासा ठरवून ठेवायचा. त्याच्यावर जर तुम्ही स्टडी केला तर आपले प्रश्न जाणार नाहीत. तर बघा आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात. तर अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करणारे कोणती विधाने आहेत. बघा पहिलं विधान आहे, अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. आता हे सेंटेन्स ज्यांनी D.Ed. B.Ed. केले त्यांच्या लगेच लक्षात आले. अध्यापन जर चांगलं असेल म्हणजे शिकवण्याची पद्धती शिक्षकाची जर चांगली असेल तर जो मुलगा अभ्यास करतोय किंवा जो मुलगा अध्ययन करतोय त्याचं गतिमान किंवा त्याला
स्पीड यायला वेळ लागत नाही. शिक्षकावर किंवा त्याच्या अध्यापन पद्धतीवरच विद्यार्थ्यांचं प्रभुत्व, म्हणजे शिक्षकांचं प्रभुत्व किती आहे त्या अध्यापन पद्धतीवर किंवा त्यांच्या अध्यापनामध्ये, त्याच्यावरच विद्यार्थ्यांचे स्किल बरेच डेव्हलप होत असतात. त्यामुळे हे सेंटेन्स कसं आहे, बरोबर आहे. पुढचं आहे, अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले असते. ऑब्वियसली, कारण अध्यापन करण्याच्या अगोदर आपण थोडंसं नियोजन करतो. अध्यापनचा बघा, अगोदर तर टाचन काढतो. टाचन म्हणजेच काय, तर त्या टॉपिक जो शिकवायचा त्याचं आपण एक प्लॅनिंग केलेलं असते किंवा हेतुपूर्व त्याच्यामध्ये आपल्याला काय मुलांना द्यायचं आहे किंवा ह्याच्यामध्ये काय काय एक्सप्रेस करायचं हे सर्व आपण अगोदर नियोजित केलेलं असतं. म्हणजेच ते मुद्दाम होऊन आपण त्याचं नियोजन केलेलं असतं. हे पण सेंटेन्स कसं आहे, बरोबर आहे. पुढचं सेंटेन्स बघा, अध्यापन ही शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे. हे पण सेंटेन्स कसं आहे, करेक्ट आहे. कारण अध्यापन हे फक्त एककेंद्रीय असतं का, शिक्षकांनी करायचं म्हणजे ते शिक्षकापुरतंच मर्यादित तर नाही. हे शिक्षकांनी करायचं असतं आणि ते अध्ययनार्थी म्हणजे जे विद्यार्थी आहेत अध्ययनार्थी, तर त्यांच्यापर्यंत ते पोहोचायचं असतं. तसंच त्याच्यामध्ये कोणता सब्जेक्ट आहे, कोणता विषय आहे हे देखील मॅटर करतं. म्हणजेच हे तिन्ही अंगाने, चारही अंगाने अध्यापन प्रक्रिया घडत असते. तिथे फक्त एककेंद्रीय अध्यापन नसतं. म्हणून हे सेंटेन्स कसं आहे, करेक्ट आहे. पुढचं बघा, विविध अध्यापन कौशल्यांचा, तंत्रांचा, युक्त्या, प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो. तर हे देखील कसं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला जर समजा एखादं मॅथ्स शिकवायचं आहे, तर मॅथ्स शिकवताना आपण काय करतो, फक्त घेतो, उदाहरण संग्रह पाहतो आणि मुलांना सांगतो का, हे इथं पेज नंबर 35वर एक उदाहरण संग्रह आहे, समजा उदाहरण संग्रह 15 आहे, काढा, हे लिहून काढा, असं होतं का, नाही. तर आपण काय करतो, अगोदर फाळ्याचा वापर करतो, वेगवेगळ्या तक्त्यांचा वापर करतो. गणित शिकवायचं असेल तर, किंवा आपल्याला एखादी कविता शिकवायची असेल तर अगोदर काय करतो, त्या कवितेची चाल काय आहे किंवा कविता वाचून दाखवणं, त्याच्यातले समानार्थी विरुद्धार्थी शब्द मुलांना लिहून देणं, त्यामध्ये शब्द कार्डांचा वापर करणं, किंवा नंतर त्या कवितेला चाल बसवण्यासाठी एखादी ऑडिओ क्लिप किंवा व्हिडिओ क्लिप असेल तर ती मुलांना दाखवणं, हे सगळे वेगवेगळे प्रयोग आपण त्या अध्यापन पद्धतीमध्ये करत असतो. म्हणजेच काय, विविध अध्यापन कौशल्यांचा, तंत्राचा, युक्त्या, प्रयुक्त्यांचा वापर आपण अध्यापनात करत होतो. म्हणजेच हे देखील कसं आहे, करेक्ट आहे. म्हणजेच एकंदरीत आपले चारही ऑप्शन कसे तिथे बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते, असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले. बघा, म्हणजे हा प्रयोग पण केलेला आहे आणि त्याचे शास्त्रज्ञ कोण आहेत, तर हेवर्ड व वॅटसन ह्या दोघांनी, म्हणजे ह्यांनी काय केलेलं आहे, हा प्रयोग केलेला आहे. कोणता, की आपण काय म्हणतो, एखाद्याला उगीच दोष न देतो किंवा काय म्हणतो ते, म्हणजे ते तिथून आलेलं आहे, ते तसंच घडणार आहे असं म्हणतो. परंतु तसं असतं का, म्हणजे एखाद्या समाजाबद्दल किंवा एखाद्या कास्टबद्दल आपल्या मनामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी असते आणि आपण विद्यार्थ्यांना पण, काही शिक्षकामध्ये हे गुण पाहायला भेटतात की ते समजा आता असं आपण म्हणायला नाही पाहिजे, पण एखाद्या ठराविक कॅटेगरीतून एखादा विद्यार्थी आला, मग तो तसाच घडणार आहे, तो कुठं विकास नसतो होत त्या मुलांचा, अशा बऱ्याच टीचरची पण मेंटॅलिटी असते. तर आपण तशी मेंटॅलिटी ठेवणं योग्य नाही. कारण हे शास्त्रज्ञांनी पण सिद्ध करून दाखवले की एखाद्या अनुवंशिक किंवा एखाद्या अनुवंशामधून आलेली व्यक्ती जर त्याला योग्य परिस्थिती भेटली, योग्य वातावरण भेटलं आणि योग्य सुसंस्कारमय जर त्याला वातावरण भेटलं, तर ती विद्यार्थी किंवा तो व्यक्ती त्याच्यातून चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो किंवा चांगल्या प्रकारे घडू शकतो, असं शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले किंवा प्रयोगाद्वारे त्यांनी सिद्ध करून दाखवले. म्हणून शिक्षकांनी काय करायला हवे, सगळ्या विद्यार्थ्यांना समान मानून प्रत्येक विद्यार्थ्यांचं योग्य प्रकारे त्यांना, तुम्हाला जे द्यायचं ते सगळ्यांना समान असं द्यायला हवं. कोणत्याही व्यक्तीमध्ये किंवा कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये भेदभाव केलेला चालणार नाही. अशा प्रकारे, म्हणजेच अनुवंशापेक्षा एज्युकेशनमध्ये काय मॅटर करतं, तर तुमच्या कोणत्या परिसरात तुम्ही राहताय, तुम्ही शिक्षण कुठे घेताय आणि कसं कोणत्या वातावरणात घेताय, हे खूप महत्त्वाचं आहे. हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. म्हणजेच आज करेक्ट आन्सर आहे हेवर्ड आणि वॅटसन. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड निवड ह्या अंगाला अनुरूप आहेत. इथं अंगाला झाले, तर इथे अंगाला असेल अंगाला अनुरूप आहेत असं विचारलेलं आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन ब आणि ड. तर बघा, ब आणि ड काय, इथे मी डायरेक्टली तुम्हाला उत्तर सांगितलं, जे की अगोदर ॲनालिसिस केलं नाही. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती उदाहरणे
व्यक्तिभेदातील आवड निवड ह्या अंगाला अनुरूप आहेत. तर आवड निवड ह्या अंगाला अनुरूप असणारी उदाहरणे कोणती आहेत ते आपल्याला पाहिजे. तर बघा, पहिला आहे शिक्षक सामान्य विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करतात. तर बघा, हे सामान्य विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करतात हे तर योग्य आहे, परंतु आपल्याला प्रश्न नीट समजून घ्या. व्यक्तिभेदातील आवड निवड काय विचारले आपल्याला? व्यक्तिभेदातील आवड निवड ह्या अंगाला अनुरूप आहेत. म्हणजेच व्यक्तिभेदातील आवड निवडीशी ह्या सेंटेन्सचा काहीही संबंध नाही, म्हणजे आपले हे उत्तर नाही. बघा आता पुढचं आहे, बाजारात विविध कंपन्याचे दूरदर्शन संच खपतात. आता विविध कंपन्या ह्या शब्दावरून आपल्याला लगेच आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येते. विविध म्हणजेच काय आलं तिथं? व्यक्तिभेद. काय व्यक्तिभेद म्हणजे काय? प्रत्येक व्यक्ती, वेगवेगळ्या व्यक्तीची आवड निवड. आणि इथं विविध म्हणजे इथं वेगवेगळ्या कंपन्या, असा प्रश्न आपण म्हणजे ह्याचं लॉजिक जुळू शकतो. बाजारात विविध कंपन्याचे दूरदर्शन संच खपतात, म्हणजेच वेगवेगळ्या दूरदर्शन संच का खपतात? तर इथं काय होतं? प्रत्येक व्यक्तीची आवड निवड वेगळी असते. कोणाला सॅमसंग आवडल तर कोणाला दुसरी टी व्ही म्हणजे दूरदर्शन आवडल. त्यामुळे इथे आपल्याला काय दिसून येतं? तर हे जे सेंटेन्स आहे ते व्यक्तिभेदातील आवड निवड या गोष्टीशी अनुरूप आहे. त्यामुळे हे सेंटेन्स कसं आहे आपलं? बरोबर आहे. आता तिसरं बघा, सज्जनांचा सहवास लाभला की वाईट गोष्टींची तीव्रता कमी होते. हे सेंटेन्स आपण चुकीचं नाही म्हणू शकत, हे बरोबर आहे. एका दृष्टीने याचा अर्थ बरोबर आहे, परंतु आपल्याला व्यक्तिभेदातील आवड निवड या अंगाला अनुरूप असलेलं उदाहरण शोधायचे. त्यामुळे हे सेंटेन्स कसं आहे? रॉंग आहे. तर बघा आता पुढचं काय, एकाच गायकांच्या ध्वनिफिती बाजारात विकल्या जात नाहीत. तर हे कसं आहे? बरोबर आहे, कारण एकाच गायकाच्या ध्वनिफिती बाजारात विकल्या जातात का फक्त? आता समजा अरिजित सिंग आहे, अरिजित सिंगच्याच फक्त ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल होतात का? नाही. तर जे दुसरे सिंगर आहेत, जे दुसरे गायक आहेत, त्यांचं पण काहीला नेहा कक्कर आवडेल तर काहींना वेगळे कोणीतरी आवडतं. म्हणजेच काय, तर इथे प्रत्येक व्यक्तिभेदातील आवड निवड इथे आपल्याला दिसून येते. म्हणजेच इथे हे कसं सेंटेन्स आहे? बरोबर आहे. म्हणजेच ब आणि ड बरोबर आहे, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर बघा आता पुढचं काय आहे? पुढचा प्रश्न आहे आपला, गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहे त्याच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या? तर बघा, गिलफोर्डनी बुद्धिमत्तेचं स्वरूप मांडलेलं होतं आणि त्यानं 3 मितींचा वापर यामध्ये केला होता. तर त्या 3 मिती कोणत्या आहेत? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन, आशय, क्रिया आणि निर्मिती. तर या 3 क्रियांचा वापर करून, या 3 मितींचा वापर करून गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे स्वरूप मांडले होते. आता त्याच्यावर दुसरा असा पण प्रश्न येऊ शकतो की बुद्धिमत्तेचे स्वरूप कोणी मांडले होते? मग त्याचं शास्त्रज्ञांचं नाव पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. गिलफोर्डने बुद्धिमत्तेचे स्वरूप मांडले होते. म्हणजे अशा प्रकारे फिरवून तुम्हाला क्वेश्चन विचारलेले जाणार आहेत. म्हणूनच आपण काय करायचं, पाठीमागचे क्वेश्चन जे येऊन गेलेले आहेत त्याचं ॲनालिसिस करायचे आणि त्याचा ॲनालिसिस केल्यामुळे आपल्याला याचा फायदा नक्की होतो. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला मी हा होमवर्क देणार आहे. तर सुरेखाचे जन्मवय 10 वर्ष आहे. ती 10 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते. तसंच 12 वर्ष असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते आणि 14 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते. तर सुरेखाचे मानसिक वय काय? तर बघा, ह्याचं मी तुम्हाला फॉर्म्युला पण सांगते. फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या, त्यानुसार हे उदाहरण सोडवायचं आहे. मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. तर हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही हे मानसिक वय काढायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 80 क्वेश्चन म्हणजे आपले दोन्ही पार्टचे मिळून 20 क्वेश्चन झालेले आहेत. तर राहिलेले जे 10 क्वेश्चन आहेत ते आपण सेकंड पार्टमध्ये पाहूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला TETचे, CTETचे किंवा टेटचे हवे असतील तर तुम्ही तशा प्रकारे कमेंट्स करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.